नमस्कार, मी प्रदीप ब्यांजी. आपण बघत आहात जनमत लाईव्ह. आपल्याला माहिती आहे की मुद्दा मतदारसंघाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये जे आहे, आज आपल्यासोबत तिरोडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे निवडणूक होत आहेत तिथे जे आहेत एक नावाजलेला नाव आणि खास करून जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जे आहेत आपल्यासोबत इथे जे आहेत गौरसाहेब आहेत. गौरसाहेब, एकंदरीत जे आहेत आपण निवडणुकीमध्ये जे आहेत पार्टिसिपेट केलं, आपणास असं का बरं वाटलं की या निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलं पाहिजे? नाही, माझं म्हणजे असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि आमचे नेते सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि मार्गदर्शक जैन साहेब यांचे पार्टीचे जे आदेश होते त्या अनुषंगाने मी या इलेक्शन्समध्ये नगर परिषदेच्या उभा आहे. गौरसाहेब, एकंदरीत बघायला गेलं ज्या प्रकारच्या निवडणूक होत आहेत आणि निवडणुकीमध्ये ज्या सर्व व्यक्ती जे आहेत कुठेतरी जे आहेत धनसंपत्तीचा जो आहे सर्वात जास्त उपयोग करत आहे. एकंदरीत आपल्यावर सुद्धा आरोप लावत आहे की आपण जे धनसंपत्तीचा उपयोग सर्वात जास्त करत आहात. नाही, लोकांना माहीत आहे साहेब, मी किती धनसंपत्ती उडवत आहे आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते काय करत आहे हे लोकांना कळत आहे. मी तर लोकांसमोर जात आहे, लोकांना आपल्या पक्षाबद्दल वोट मागत आहे आणि लोकांच्या मला फार समर्थन भेटत आहे. असं काहीच प्रकार नाही. कोणी गावातसुद्धा म्हणजे यावेळेस जेव्हा तुम्ही आता स्वतः माझी इंटरव्ह्यू घेत आहात त्यावेळेससुद्धा मी ताकदीनं बोलू शकतो की मी आज पावे तो कोणालाही 2 रुपये दिले नाही. मग असे जे प्रकरण कोण सांगतात हे मला माहीत नाही. नगर परिषदेचा अध्यक्ष होतो बरोबर, त्या 2 वर्षात म्हणजे 6 महिने तर माझे ते आचारसंहितामध्ये गेले आणि 2 वर्ष जे मला भेटले होते त्यामध्ये मी जे पब्लिक ओरिएंटेड वर्क केले आणि त्यांना सर्वांना माहीत आहे. हे जे तुम्ही पैशाबद्दल ज्या आता बोलले ना, माझं असं म्हणणं आहे की ते पैसे याच्यासाठी लुटवत आहे की पैसे देऊन तरी ते लोकांना काहीतरी कन्वर्ट करतील आणि स्वतःची विजय करतील असं त्यांचा विचार आहे डोक्यात. पण असं होत नाही. जनता शेवटी डिफरन्स पाहते आणि कोणाला खरंच नगराध्यक्ष पदाकरता बसवलं पाहिजे याचा विचार नक्कीच लोक करणार, एवढं मी एकदम ताकदीनं तुम्हाला सांगू इच्छितो. अजय सिंग गौरलाच का बरं जनतेने निवडून दिलं, म्हणजे काय असं विशेष आहे आपल्यामध्ये? हेही बरोबर म्हटलं तुम्ही. आता विषय असा आहे की 2 वर्ष जे मी कामं केले ते कामं असं केले की जे शासनाचे निधी येते, म्हणजे 2 प्रकारचे निधी येतात. एक तर तुम्ही काही प्रोजेक्ट्स स्पेशल म्हणून आणता आणि दुसरं शासनाची जी निधी येते. तर मला असं वाटतं त्यावेळेस ही भाजपा सरकार होती आणि त्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो आणि त्यावेळेस 2 वर्षात मी जे शासनाचे निधी आलं त्याच्या योग्य पद्धतीने त्याची योजना आखून मी हे सर्व कार्य केलं. त्याच्यात मी सांगतो तुम्हाला की इथं जवळच अटल बिहारी वाजपेयी सभागृह आहे, त्याची बांधणी मी केली, माझ्या वेळेस केली 14 ते 17 या इयर्समध्ये. त्याच्यानंतर मी इथं एक गजानन वाटिका म्हणून एक रोपवाटिका तयार केली, तेही कमी पैशात. म्हणजे आता स्थिती अशी आहे साहेब की या शहरात अनेक वर्षापासून इथं शासन करतात. मागील 9 वर्ष भारतीय जनता पक्षाची सरकार होती म्हणजे माझ्यानंतर, आणि 9 वर्षात मी इथं एक मोठं प्रोजेक्ट आणलं होतं. जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं नाही की शासनाकडे एक आपलं प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवून ते प्रोजेक्ट सँक्शन करून आणण्याचे काम केलं होतं. इथं मध्यभागी शहराच्या इथं तालाब आहे पुष्कळ मोठं, त्याच्या सौंदर्यीकरणाचं काम मी 8 कोटीचे आणलेलं होतं. ते 8 कोटीचे जे काम आहे ते 8 कोटीचे कामं रखडले याच्यासाठी कारण की तिथं राजकारण आलं आणि राजकारण आल्यामुळे ते त्याची PIL झाली. एक व्यक्ती आहे तिथले नामवंत आहेत आणि सध्या तेही इलेक्शन लढत आहेत, तर त्यांनी PIL टाकलं होतं नागपूर हायकोर्टात की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. आणि मजेची गोष्ट ही अशी आहे की ते काम सुरूच झालं नव्हतं आणि त्याच्यात त्यांना भ्रष्टाचार दिसून आलं. त्यांनी PIL टाकली. PIL नगर परिषद अध्यक्ष यांच्या अगेन्स्टमध्ये टाकली. मी हायकोर्टात गेलो आणि जेवढे माझ्याकडे डॉक्युमेंट्स होते आणि जी प्रोसेस होती ती प्रोसेस करून मी सर्व तिथं डॉक्युमेंट्स दिले आणि त्यांची PIL खारिज झाली. म्हणजे ही गोष्ट आहे सर, आम्ही 2017मध्ये इलेक्शन जेव्हा लढलो त्यावेळेसची, ठीक आहे. 17मध्ये इलेक्शन संपले, कोर्टाने निर्णय दिला की त्यांची PIL त्यांनी खारिज केली. पण खारिज केल्यानंतर तिथं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नगरपालिकामध्ये बसले बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा, जर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना असं वाटत होतं की हे काम खरोखरच शहरासाठी योग्य आहे आणि हे काम झाले पाहिजे, मग त्यांनी करस्पॉन्डन्स करायला पाहिजे होतं.
परंतु बघायला गेले कुठेतरी गौरसाहेब ज्या हिशोबाने गोंदिया म्हणजे दुसऱ्या नंबरची कुठेतरी जी आज गोंदिया क्षेत्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर दुसऱ्या नंबरची कुठेतरी ही नगर परिषद आहे. परंतु सर्वांगीण विकास ज्याला म्हटलं जाते, विकासाची परिभाषा जी म्हटली जाते ती आता दिसून येत नाही आहे. आजही बघायला गेलं तर रस्ते तसेच आहेत, आजही नाल्याच आहेत. आज एक सध्या गाडी मी स्वतः आता गाडी समोर आलो, परंतु गाडीसुद्धा निघू नाही शकत. बाजूला गड्डे म्हणजे नाल्यांची परिस्थिती अशी खराब आहे. म्हणजे लोक आजही तेच समस्येच्या हिशोबाने ज्या जगत आहेत. याला कशावर बघत आणि याचा निराकरण करण्यासाठी आपल्याला काय भूमिका आहे? हां, ते तुम्ही जे बोलत आहे ते बरोबर आहे. कारण की आता सिवरेजचे काम सुरू आहे शहरामध्ये, त्याच्यामुळे ते खोदकाम झालेले आहे आणि पुष्कळचे रस्ते जे आहे ते खराब झालेले आहे. मी यासाठी तुमच्याशी सहमत आहे. परंतु विकास झाला नाही किंवा काम झाले नाही यातलं काही प्रकरण नाही. म्हणजे रस्ते नाली हे अति आवश्यक आहेत ते, पण त्याच्या व्यतिरिक्तही दुसरे जे डेव्हलपमेंटचे कामं आहे म्हणजे व्यवस्थेचा भाग, तो भाग इथं काही जास्त तुम्हाला दिसून आला नसेल असं मला वाटतं. बघायला गेलं निवडणूक तोंडावर आहेत, कशा प्रकारचं आव्हान आमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल. कारण की जो एक नेरेटिव्ह कुठे जे आपल्याबद्दल पसरवण्यात येत आहे की असली ओबीसी नकली ओबीसी, म्हणजे कुठेतरी जे आहेत नकली ओबीसी आपल्याला म्हणजे कुठेतरी जे आहेत संबोधित करत आहेत. तर अशा विरोधकांना काय एक मेसेज असेल आणि जनतेला काय आव्हान कराल? मी जनतेला तर एकच आवाहन करणार आहे की जो काम करू शकतो तुमच्यासाठी, जो शहरासाठी चांगली व्यवस्था निर्माण करू शकतो, त्या व्यक्तीच्या पाठीमागं तुम्ही राहिले पाहिजे. एक ही विनंती आहे त्यांना. आणि दुसरं असं मी विचार करतो की जनता जसं प्रतिनिधी पाहिजे, जनतेला जसं प्रतिनिधी पाहिजे त्यानुसार त्यांनी प्रतिनिधीची निवड केली पाहिजे असं मला वाटते. कारण की जर तुमच्या प्रतिनिधी चांगला असेल तर तो खरंच शहराचा विकास करू शकेल आणि शहरासाठी व्यवस्थेचं निर्माण करू शकेल. म्हणून मी असं म्हणत आहे की हे जे राजकारणी लोक आहेत, हे राजकारणी लोक आहेत जे ओबीसी, नकली ओबीसी, ओरिजिनल ओबीसी, हे कोण आहे सांगणार आहे? नकली ओबीसी कोण, ओरिजिनल ओबीसी कोण? अरे जे शासनाने आपल्याला व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट दिले आणि या अगोदर सुद्धा 2.5 वर्ष मी नगराध्यक्ष म्हणून ओबीसी प्रवर्गातूनच होतो. मग हे डिसाईड करणारे कोण? शासन मोठं आहे की हे लोक मोठे आहेत? तर हे जे नरेटिव्ह ते लोक करतात ते स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. आणि इथं पुष्कळसे असे राजकारणी आहेत जे जातीपातीचं राजकारण करतात. याच प्रकारे इथं चालत आहे. म्हणूनच डेव्हलपमेंट जास्त होत नाही. माझं असं म्हणणं आहे 5 वर्ष जनतेने जे दिलं आहे ते पुष्कळ आहे. तुम्ही त्याच्यामध्ये शहराच्या पुष्कळचा विकास, डेव्हलपमेंट, आणि तेही एक जाणून बुजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की शासनाचा जो निधी येतो तो लोकसंख्येच्या आधारावर तो निधी भेटत असतो आणि जेवढं निधी भेटते ते सफिशियंट असते. जर कोणताही व्यक्ती ज्या शेअरमध्ये बसणारा, जसं मी होतो, मी हे स्वतः एकदम ठामपणे मी सांगू शकतो की त्यावेळेस शासनाचं निधी आलेलं होतं आणि शासनाच्या निधीतून मी हे सर्व कामं केले. म्हणजे मी या शहराच्या व्यवस्थेला सुधारण्याचा प्रयत्न केला आणि खरंच केला आहे. तुम्हाला एक गोष्ट आणखी आवर्जून सांगू इच्छितो की आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की प्रायव्हेट शाळेमध्ये आज मुलांच्या एज्युकेशनसाठी किती पैसा लागतो. म्हणजे KG1 आणि स्टँडर्ड फर्स्टमध्ये असणारे जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी त्या साधारण व्यक्तीला 25 ते 30 हजार रुपये मोजावे लागतात. आता मला सांगा, एक रिक्षा चालक, एक पानठेलेवाला, एक साधारण व्यक्ती लेबर, तो आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातून शिक्षण तर देणं वाटतं त्याला की माझा मुलगा शिक्षण घेतलं पाहिजे, इंग्लिश मिडियममध्ये घेतलं पाहिजे, पण त्याच्याकडे पैसे असतात का एवढे? मग तो कसं एज्युकेशन देणार? म्हणून 2014 आम्ही लिटिल बर्ड कॉन्व्हेंट स्कूल तिरोरा या नावाने एक शाळा ओपन केली इंग्लिश मिडियमची. आणि तुम्हाला सांगतो त्याची वार्षिक जी फीस आहे फक्त 2,000 रुपये, फक्त इयरली 2,000. आता तुम्ही स्वतः सांगा. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहे, मी जेवढे कामं तुम्हाला सांगितले किंवा जे मी 2 वर्षात केलेले आहे ते स्वतः तुम्ही जाऊन त्याला लाईव्ह दाखवा. म्हणजे लिटिल बर्ड कॉन्व्हेंट आम्ही शाळा उघडली, ती लहान मुलांसाठी, एक सामान्य व्यक्ती आपल्या मुलाला शिक्षण देऊ शकतो या भावनेतून आम्ही ती शाळा ओपन केली. तुम्ही जाऊन पहा तिथं की प्रायव्हेट स्कूल जे असतात, जे लिटिल इंग्लिश मिडियम असतात त्याच्यापेक्षा किती चांगली शाळा आहे ती. जाऊन पहा. जे गार्डन बनवलेलं आहे गजानन वाटिका, तुम्ही जाऊन पहा. अटल बिहारी वाजपेयी बनवलं ते जाऊन पहा. आणि जे रखडलेला विषय होता जो शहरासाठी एकदम सौंदर्यीकरणाचा विषय आहे, तिथं 1.5 किलोमीटरची वॉकिंग ट्रॅक आम्ही केली होती. त्याच्या म्हणजे विषय कसा आहे साहेब, मी तुम्हाला सांगू का, कोणी हे का नाही म्हणत
की शहरासाठी विकासाचे डेव्हलपमेंटचे कामं झाले पाहिजे, याबद्दल कोणी राजकारणी माणूस का बोलत नाही? फक्त याच्यासाठी कसं बोलतो तो की हे ओरिजिनल, हे डुप्लिकेट, हे कोणता विषय आहे? हे विषय आहे का? विषय डेव्हलपमेंटचे असले पाहिजे. आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाबद्दल त्यांचे विषय असले पाहिजे. लहान मुलांना आपण एज्युकेशन कसं देऊ शकतो? एक शिक्षित मुलाला, ज्याला MPSCची आज गरज आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आमच्या क्षेत्रामध्ये MPSCचं जे प्रमाण आहे फार कमी आहे. कारण तेच आहे, कारण की MPSCबद्दल त्यांनी कोणी उत्स्फूर्त केलंच नाही. आज मी पुष्कळ घेतले. तर हे होते आपल्यासोबत कुठेतरी जे आहेत रेसिंग गौर, यांनी स्पष्टपणे सांगितलं की असली नकली हा माझा विषय आहे नाही. माझा विकास फक्त आणि फक्त जे आहे तिरोडा शहराचा कसा सर्वांगीण विकास होणार या फक्त माझं याच्याकडे लक्ष आहे. राजकारणी लोक जे करतात ते त्यांना करू द्यावे. माझं काम आहे फक्त आणि फक्त विकासाकडे लक्ष देणं, आणि त्याकरता जे आहे मी जनतेसाठी प्रत्येक वेळा सोबत आहोत. कॅमेरापासून अजय पंडित सोबत मी प्रदीप बॅनर्जी. आपण बघत राहा जनमत लाईव्ह.